सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? आयुर्वेदिक गुळाच्या चहाची चांगल्याच प्रकारे चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि या चहामुळे कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही, असं योगेश भोर यांनी सांगितलंय. आपलं सर्वांचं डेंबरे परिवार सहर्ष स्वागत करत आहे. हॉटेल आपलं कट्टा यांचे मालक डेंबरे परिवार, त्यातील सदस्य विलास दादा आमच्या हॉटेलला 8 दिवस कार्यरत होते. त्यांनी अक्षरशः वेटर कामातून आचारी काम शिकले आणि मी तुम्हाला गवाही देतो, आमची जुन्नर तालुक्यातली क्वालिटी आहे ती क्वालिटी या हॉटेलला राहणार. आणि मिसळ अतिशय उत्कृष्ट आहे. तेल सोयाबीन वापरलं जाईल आणि बेसन पीठ हिरा, यामुळे कस्टमरांना काही प्रॉब्लेम होणार नाही. तसेच फिल्टर पाण्याची सोय करणार आहेत. यामुळे कस्टमरांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी सेम क्वालिटी जुन्नर तालुक्यातील आहे. जुन्नर तालुक्यामध्ये हॉटेल गुरुकृपा मी कार्यरत आहे. तिथे मी वेटर कामातून आचारी काम शिकलो. कारण करत असताना आपला मराठी समाज हा मागे पडत चाललेला आहे. युपी बिहारची पोरं आपल्या भागात येऊन 2 पैसे कमवतात. आपली जुन्नर तालुक्यातील पोरं किंवा तुमच्या तालुक्यातील पोरं हे दुकानगिरी करून थुकतात, तंबाखू खाऊन वगैरे. पण आपली मराठी पोरं अशी पुढे गेली पाहिजे, आपल्या आईबापांचं नाव रोशन झालं पाहिजे. ज्या चौकात आपले आई वडील चहा पित असताना आपलेच पोरं तंबाखू खाऊन जर ठोकले बापा पुढे, बापाची मान खाली जाते. अशीच आपली बापाची मान नेहमी ताट उभी राहिली पाहिजे आणि आपले बाप बोलले पाहिजे की हे माझं पोरग आहे. तर यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी आपला कट्टा आयुर्वेदिक गुळाचा चहा आणि कोल्हापुरी मिसळ या दोनही दुकानांना शुभेच्छा दिल्या. आपला कट्टा हे चहाचं हॉटेल आणि मिसळ या ठिकाणी सुरू होत आहे आणि ज्यांच्या शुभ हस्ते या दुकानचं उद्घाटन झालं ते आपल्या सर्वांचे आदरणीय हरिभक्तपरायण दत्तगिरी